महाराष्ट्रामध्ये वडिलांची मुलगी एवढ्या क्वालिफिकेशनवर ज्यांना पदं मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, राजकारणामध्ये संधी मिळाली, इतरांना डावलून मिळाली, अशा दोन लाडक्या लेकी आहेत. महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत, तसं महाराष्ट्रामध्ये काही लाडक्या लेकी आहेत. त्या लाडक्या लेकींपैकी एक अर्थातच दी ग्रेट शरद पवारांची सुप्रिया सुळे आणि दुसरी सुनील तटकरेंची लाडकी लेक आदिती तटकरे. आता सुप्रिया सुळेशी काही आदिती तटकरेची तुलना होत नाही. बराच प्रदीर्घ काळ सुप्रिया राजकारणात आहे, खासदार आहे आणि तिची स्वतःची अशी एक प्रतिमा आहे, संस्था आहेत, संस्थांचं मोठं जाळं आहे. राजकीय एक शून्यपणा आहे, धूर्तपणा पण आहे तिच्याकडे. अशी ती चतुर आहे आणि बाबांची पुण्याई कमाईमध्ये कशी इनकॅश करायची, हे वाक्य फार अर्थगर्भ आहे. याचं कारण मला माहिती आहे की शरद पवारांची पुण्याई कमाईमध्ये कशी कशी कुठल्या तिच्या विविध NGOज आणि संस्था, चॅरिटेबल ट्रस्टमधून तिने इनकॅश केल्या आहेत. त्याच्या खूप डिटेल्स आहेत, कारण ज्यांनी केल्या त्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करोडो अब्जावधी रुपये ते मित्र आहेत माझे. तर त्यामुळे ते सांगतात की सुप्रियाच्या अमक्या एका संस्थेला एक कंपनी फंडामधून इकडून अमुक एक कंपनीचं काम आणलं होतं, त्याच्या बदल्यात इतकं वगैरे वगैरे. म्हणजे ते खूप डिटेल आहे, पण व्हॉट एव्हर इट इज. पण सुप्रिया सुळेचं एक वैशिष्ट्य आहे की ती घातपाती अशा गोष्टी करते, कट कारस्थानं षडयंत्र करते. पण थोडंसं जरा एक्सपोज आपण होणार नाही, आपण त्याच्यामुळे अडचणीत येणार नाही अशी काळजी घेते. आणि दुसरं म्हणजे तिला लाईव्ह गायडन्स तिच्या बाबांचा, शरद पवारांचा असल्यामुळे ते तिला बरोबर ट्रॅकवर ठेवतात. आदिती तटकरेच्या बाबतीत असं दिसतंय मला की सुनील तटकरे सिनियर असे राजकीय नेते आहेत. शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये असताना त्यांचा राजकीय जो विकास सर्वतोपरी त्यांनी करून घेतला आणि मिळालेल्या प्रत्येक पदाचा फायदा त्यांनी घेतला. वैयक्तिक जीवनात पण घेतला, सार्वजनिक जीवनात घेतला. कमाई आणि पुण्याई याची सांगड मोठी सुरेख घातली. पण महत्त्वाचं असं एक, रायगडमध्ये आजही जरी शिवसेनेचे अनेक नेते क्लेम करत असले की मीच रायगडचा नेता वगैरे, तरी देखील अजून अंतुल्यानंतर आणि ही शेकापमध्ये होती ती पाटील मंडळी बाजूला झाल्यानंतर किंवा रामशेठ ठाकूर वगैरे पण मागे पडल्यानंतर आज रायगडमध्ये नेतृत्वाचा चेहरा म्हटल्यानंतर अंतुल्यानंतर सुनील तटकरे. पण सुनीलजी, तुम्ही आदितीचं ट्रेनिंग केलं नाहीये का? आदिती तुमचं ऐकत नाहीये की आदिती आगाऊपणा करतेय की आदिती भोंगळ विधानं करतेय की आदिती उगाच ढिलं सैल काय म्हणतात लूज स्टॉक करतेय की तिच्या मनामध्ये खरंच काहीतरी वेडवाकडं आहे, ती येडपटपणाने बोलतेय, अतिशहाणपणा करतेय, दीड शहाणपणा करतेय,
काय याच्या मागे तिच्या मनामध्ये काहीतरी कट कारस्थान षडयंत्र आहे आणि लोक तुमच्याकडे संशयाने बघतायत की काहीतरी सॅबोटेज, घातपात तर तटकरेंच्या मनात म्हणजे आहे, सुनील तटकरेंच्या मनात, पण तो त्यांनी आदितीला पुढे करून केला तर नाही ना, अशी चर्चा आहे. तुमच्या कानावरती घालत असताना थोडंसं आदितीच्या संदर्भामध्ये मला असं वाटलं की मंत्री म्हणून सुद्धा तिला अजून आपला ठसा उमटवायला ती कमी पडते. महिला मंत्री म्हणून सुद्धा ती असं आपला परफॉर्मन्स कुठेतरी सिद्ध नाही करू शकत आहे. म्हणजे केवळ तुमची मुलगी आहे आणि अजितदादा पवारांचं एक सहकार्य आहे, युतीमध्ये ते आहेत, तुम्ही आहात, आणि कुणीतरी एक महिला प्रतिनिधी घ्यायची होती आणि तुमचीच मुलगी आहे, त्यामुळे दुसऱ्या कुठल्या महिलेला संधी देण्याच्या ऐवजी तिला संधी दिली गेली, तिला आमदारकी मिळाली आणि मंत्रिपद पण मिळालं. तिच्या क्वालिफिकेशनवर ते मिळालं असं कोणीच मानत नाही आणि ती क्वालिफिकेशन सिद्ध करत नाही. परवा जे तिने विधान केलं ना सुनीलजी, ते सुनेत्रा वहिनींना म्हणजे तिकडे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे जेवढे घातक विधानं करतायत, अजितदादांच्याच अपघाताला घातपात असं म्हणून संशयाचं वातावरण निर्माण करतायत आणि सुनेत्रा वहिनी, जय पार्थ यांना आरोपीच्या पिंजऱ्यात, फडणवीसांना तर करतातच आहेत पण पिंजऱ्यात उभं करतायत. जवळजवळ तशाच तऱ्हेचा घातपात आदितीने सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत केला. त्यांनी जे विधान केलं त्याची प्रतिक्रिया मला माहिती आहे, कारण मी सर्वस्पर्शी, सर्वसाक्षी, सर्वसमावेशक आणि सर्वांशी संबंध असलेला असल्यामुळे पटकन मला या क्रिया व्हायब्रेशन्स त्याची कळतात. त्यामुळे आत्ता परवा आदिती तटकरेंनी जे सांगितलं की सुनेत्रा देवी मुख्यमंत्री झालेलं मला पाहायचं आहे, माझ्या मते हा एकतर मूर्खपणा तरी आहे, नतद्रष्टपणा तरी आहे, हेतुदुष्टपणा तरी आहे. त्याच्यामागे तुम्ही आहात, त्याच्यामागे असं लोकांची भावना झाली तर ते तुमच्यासाठी पण घातक आहे. कुठल्याही परिस्थितीत सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री सुद्धा 29च्या निवडणुकीनंतर नसणार, किंवा तुमचा पक्षच अस्तित्वात नसणार राष्ट्रवादी, तर मुख्यमंत्रीपदाची कसली स्वप्न बघताय तुम्ही? आहे ते उपमुख्यमंत्रीपद तोपर्यंत टिकलं तरी खूप झालं, अशी स्थिती आहे. तुमचा पक्ष महायुतीमधून संपवायचा हा निर्णय आहे भारतीय जनता पक्षाचा, त्यांना नको आहात तुम्ही. अशा वेळेला तुम्ही सुनेत्रा वहिनींचं नाव आदिती तटकरे जेव्हा घेते मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया झाली. मला वाटतं दरेकर बोलला पण, प्रवीण दरेकरने मत पण व्यक्त केलं त्याच्या विरोधामध्ये की हे काय आहे, तुम्ही आमचे सहयोगी पक्ष आहात, तुम्ही फडणवीसांच्या पदावर डोळा ठेवता का वगैरे बोलला. आणि फडणवीस तर अरे तू विनोद तावडे बोलला की मुख्यमंत्री पदासाठी मी लायक आहे, 12च्या भावात गेला. पंकजा मुंडे बोलली लोकांच्या मनातली मी मुख्यमंत्री आहे, 13च्या भावात गेली. ते खडसे बोलले मीच मुख्यमंत्री होऊ शकतो, 3-13 वाजले, धिंडवडे निघाले. सुनेत्रा वहिनींचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आदितीने घेण्याला फार महत्त्व जरी नसलं तरी अर्थ आहे, आणि त्याच्यामुळे भाजपवाल्यांच्या डोक्यात पक्क आता बसलेलं आहे. बोललो मी मित्रांशी की जितक्या लवकर संपवता येईल तेवढा हा अजितदादांचा पक्ष, त्यातले काही नेते गिळंकृत करून आपल्या पक्षात आणि काही नेते त्यांच्यासकट यांना देशोधडीला लावून पण संपवला पाहिजे. आदिती जरा मॅच्युअर हो. हे असली विधानं करून सुनेत्रा वहिनींना आहे त्या पदावर सुद्धा राहणं मुश्किल केलंयस तू. तुला तसंच करायचं आहे का, त्यांना सॅबोटेज करायचं आहे का, मग कर, मग हे बोल असं मुख्यमंत्री वगैरे वगैरे. पण मूर्खपणाने जो बोलली असेल ना, तर मला तसं म्हणायचं नव्हतं वगैरे करून काहीतरी खुलासा कर आणि भाजपाला दिलासा दे, फडणवीसांना पण जरा हायसं वाटू दे. कारण तुझे काय बोलली आहेस त्यांनी सुनेत्रा वहिनींचा घात निश्चित झाला आहे. धन्यवाद प्रेक्षकांना.